नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी तूर अधिक सोयाबीन तुम्ही जर आंतरपीक घेतलं असेल तर अशा वेळेस आपल्याला कोणतं तणनाशक जमणार आहे बघत असाल. तूर सोयाबीन पेरल्यानंतर बऱ्याच जणांची आता सोयाबीन असेल तुरीमध्ये हे आंतरपीक दोन जी पद्धती करते तर याच्यामध्ये तण लय आला असेल. आता आपल्या सुद्धा सोयाबीन आणि तुरीची उगवण चांगली झाली, पण तण बघा कसं आलाय, हो का, केना आलाय, त्यानंतर असं गवतासारखं तण आहे, जुना कापूस उगवून आलाय, म्हणजे रुंद पानाचं आणि गवत वर्गीय सगळं तण आले. तर आज मी काय केलं, तुम्हाला तूर आणि सोयाबीनसाठी जे एकदम शिफारस तणनाशक येतं ज्याच्यामुळे आपल्या तुरीला कसला शॉक बसत नाही, सोयाबीनला कसला शॉक बसत नाही, तणाचं नियंत्रण चांगलं होतं. आता हे वापरायचं कसं, याचं एकरी प्रमाण काय ठेवायचं, काय काळजी घ्यायची, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता व्हिडिओ मित्रांनो छोटी बनवली मी, इथून पुढे आता मोठ्या व्हिडिओ बनवायच्या बंद केल्या तर, कारण की बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आले की कमी वेळेमध्ये सर पटकीने माहिती सांगून टाका. तर आता तसं बदल आपण केलाय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, माझं तुमच्याकडे एकच मागणं असते, मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब एवढंच गरजेचं असते. बाकी तुम्हाला जशा पाहिजे तेवढ्या व्हिडिओ मी तुम्हाला बनवायला बसलोच आहे. तुम्ही कुठलीही मागणी करा, व्हिडिओची मी ती बनवत जाईल त्या विषयावर. फक्त तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्री सरकार. आता बघत असताल, आपण मागच्या महिन्यामध्ये 20 जूनला आपण तुरीची आणि सोयाबीनची लागवड केली होती. आज झालाय कंप्लीट 1 महिना आणि आता 1 महिना आपल्या तुरीला झाला आणि तणनाशक आता आपल्याला वापरायची वेळ आली. आता खरं तर आपल्याला तणनाशक वापरायचे असते तर 15 दिवसापासून पुढं, म्हणजे 21 दिवसाच्या आतमध्ये जर आपण हे तणनाशक वापरले आपला रिझल्ट चांगला मिळतो. पण प्रॉब्लेम काय झाला, बऱ्याच भागामध्ये अजूनही पाऊस नाही आणि ओल चांगली नाही. मग आपल्याला उशीर जरी झाला तरी सुद्धा तणनाशक वापरता येतं. कधीपर्यंत वापरता येते तर लक्षात ठेवा, सोयाबीनला फुलं लागायच्या आधीपर्यंत आपल्याला तणनाशक वापरता येते. म्हणजे जास्तीत जास्त आपण सोयाबीन आणि तूर पेरल्यापासून 40 दिवसाच्या आतमध्ये हे तणनाशक वापरू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, ओल आपल्याला पाहिजे तणनाशक वापरायच्या आधी. मग तुमचं तण जर 2 ते 4 पानावर असेल तर आपला रिझल्ट 100% मिळणार आहे. आणि जरा तण जर मोठं झालं असेल, 7-8 पानावर असेल, तर काय होणार आहे, त्या तणनाशकाची वाढ थांबणार आहे आणि पिवळं पडणार आहे. जळणार मात्र बुडापासून नाही, पण पुन्हा उगवून देणार नाही. सगळं काही माहिती सांगणार. आता आपण पहिलं तणनाशक बघूयात की तूर सोयाबीनसाठी जे जबरदस्त आहे आणि थोडंसं महाग आहे, पण तणावर मात्र नियंत्रण एकदम चांगल्या प्रमाणे करतं, ते आहे मित्रांनो इमेझाथायपर 35% अधिक इमेझामॉक्स 35%. तुमच्या तूर आणि सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणामध्ये तण झाला असेल तर आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे. हे वापरायचं कधी, ज्यावेळेस आपली तूर आणि सोयाबीन 20 दिवसाची होईल त्याच्यानंतर आपल्याला याची फवारणी घ्यायची. आता याचं प्रमाण काय ठेवायचं तर एका एकरसाठी आपल्याला 40 ग्रॅमच वापरायचे. लक्षात ठेवा, जास्त डोस करायचा नाही. आणि तुमच्या 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 4 ग्रॅम वापरायचे, 20 लिटरचा पंप असेल तर 5 ग्रॅम वापरायचे. हे प्रमाण ठेवून आपण तणनाशकाची फवारणी घेतली तर आपल्याला रुंद पानाचं तण असू द्या, गवत वर्गीय तण असू द्या, हराळा असू द्या, केना असू द्या, कसल्या प्रकारच्या तणावर हे जबरदस्त काम करतं. पहिलं तणनाशकाचं नाव लक्षात राहून द्या, इमेझाथायपर 35% अधिक इमेझामॉक्स 35%. आता हे कुठल्या ब्रँडचं मिळते तुम्ही तुमचं नाव लक्षात ठेवा. मित्रांनो, इथून पुढे मी आता ब्रँडचे नाव सांगायचे बंद केले. तर कारण काय झाले, ज्यांना कमी बुद्धी असते असे काही जण म्हणतात की तुम्ही कंपनी जाहिरात करतात. मित्रांनो, मला भीक लागली नाही, भरपूर पैसा आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. फक्त आता तुम्हाला मी इथून पुढे त्यातलं महत्त्वाचं कंटेंट सांगत राहणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा घटक आहे, जो जर तुमचं तूर आणि सोयाबीन आंतरपीक असेल तर अशासाठी हे सुद्धा जमतं. याचं काय नाव आहे, इमेझाथायपर 10% असेल. हे तुम्हाला बऱ्याचशा ब्रँडमध्ये उपलब्ध होईल. कुठल्याही ब्रँडचं घ्या जे तुम्हाला स्वस्त पडेल ते. आता हे इमेझाथायपर 10% असेल, वापरायचं कसं याचं प्रमाण तुम्हाला सांगतो मी. एका एकरसाठी आपल्याला किती वापरायचं आहे, 400 ml लक्षात ठेवा. आणि 15 लिटरच्या पंपाला किती प्रमाण ठेवायचे, 40 ml किंवा 30 ml ठेवायचे. रुंद पानाचं तण असू द्या, गवत वर्गीय तण असू द्या, सर्व प्रकारच्या तणावर हे काम करतं. वापरायचं कधी, ज्यावेळेस आपली तूर 20 दिवसाची होऊन जाईल, सोयाबीन 20 दिवसाचा असेल, अशा वेळेस वापरायचं. जमिनीमध्ये ओल पाहिजे. लक्षात ठेवा, 2 नंबरचं तणनाशक आहे, रेट सुद्धा स्वस्त आहे आणि तुम्हाला परवडतं. इमेझाथायपर 10% असेल. आता मित्रांनो, दुसरं तणनाशक जे की तूर सोयाबीन मध्ये जमतं, जबरदस्त आहे. आता त्याचं काय नाव आहे तर याच्यामध्ये प्रोपिक्युझोफॉप अधिक इमेझाथायपर असा 2 प्रकारचा घटक आहे. आता हे तुम्हाला एकाच कंपनीच्या नावाने मिळेल. कंपनी कोणची मी ती सांगणार नाही, तुम्ही तुमचं लक्षात ठेवा. तर बघा, हे वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची की याच्यामध्ये दोन्ही प्रकारचा घटक आहे, गवत वर्गीय तण आणि रुंद पानाच्या तणावर. म्हणजे याच्यामध्ये इमेझाथायपर सुद्धा आहे आणि प्रोपिक्युझोफॉप सुद्धा आहे. तर हे गवत वर्गीय आणि रुंद पानाच्या तणावर काम करतं. याचं वापरायचं प्रमाण किती तर 800 ml आपल्याला एका एकरसाठी वापरायचे आणि एका 15 लिटरच्या पंपाला 80 ml प्रमाण ठेवायचे. लक्षात ठेवा, 3 तणनाशक जे आहेत हे दोन्ही प्रकारच्या तणावर काम करतात. मी तुम्हाला जे पहिलं तणनाशक सांगितलं, जे इमेझाथायपर अधिक इमेझामॉक्स, हे सुद्धा जमतं. त्यानंतर दुसरं सांगितलं इमेझाथायपर 10% असेल आणि तिसरं सांगितलं प्रोपिक्युझोफॉप अधिक इमेझाथायपर. हे तिन्ही तणनाशक जे आहेत हे दोन्ही प्रकारच्या तणावर काम करतात. आता नंतर ज्यांना फक्त गवत वर्गीय तण येतं, म्हणजे हो का, हे असं गवत वर्गीय तण असेल काटेरी पानाचं, त्याला फक्त आपल्याला जमतं काय, क्युझोलिफॉप इथेल 5% EC. हा घटक तुम्हाला बऱ्याचशा ब्रँडमध्ये भेटेल. कुठल्याही ब्रँडचं घ्या, जे स्वस्त पडेल ते. प्रमाण काय ठेवायचं लक्षात ठेवा, एका पंपाला वापरायचं आपल्याला फक्त 30 ml, म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 30 ml वापरायचे.
एका एकरसाठी 250 ते 300 ml हे जे आहे शिफारस आहे. बघा आता हे तुम्हाला फक्त गवतवर्गीय तणावर जमतं. चौथं तणनाशक तुम्हाला सांगितलंय. आता मित्रांनो 5वं जे तणनाशक आहे प्रोपिक्विझोफॉप 10% EC हे कोणत्या तणावर काम करतं? हे सुद्धा गवतवर्गीय तणावर काम करतं. म्हणजे जर तुमच्या तूर आणि सोयाबीनमध्ये असं गवतासारखं तण असेल तर बिंदासपणे याचा वापर करायचा आहे. प्रमाण काय ठेवायचंय? जे तुम्ही क्युझोलिफॉप इथलचं प्रमाण ठेवलं तेच ठेवायचे. 15 लिटरच्या पंपाला फक्त 30 ml वापरायचे. एका एकरसाठी तुम्ही 300 ml जे आहे ते औषध वापरू शकतात. तर मित्रांनो हे 5च तणनाशक तूरमध्ये अवेलेबल आहेत. मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगून देतो तूरसाठी कोणते तणनाशक आपल्याला शिफारस आहेत. इमेझाथायपर जे दोन्ही प्रकार तणावर काम करतं. त्याच्यानंतर क्युझोलिफॉप इथल हे फक्त गवतावर काम करतं आणि प्रोपिक्विझोफॉप 10% EC हे सुद्धा गवतावर काम करतं. बघायला गेलं तर फक्त 3च तणनाशक आपल्या तुरीमध्ये जमतात. कंपनीने काय केलेले वेगवेगळे घटक काही मध्ये प्रमाण वाढवलं, काहीमध्ये प्रमाण कमी केलं, काहीमध्ये दोन्ही औषधं मिक्स करून औषधं बनवलेत. त्यामुळे हेच तणनाशक तुरीमध्ये जमतात. बिंदासपणे वापरा आणि आपल्या तुरीमधलं चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करा. आता काही जणांचं म्हणणं असतं की आम्ही कोणतं वापरतो, त्यांना बरीचशी इच्छा असते की मी कोणतं वापरणार आहे. बघा मित्रांनो आता आमच्या तुरी आणि सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणामध्ये तण झाले. मी वापरणार आहे इमेझाथायपर अधिक इमेझामॉक्स हे तणनाशक वापरणार आहे. ज्या प्लॉटमध्ये आपल्याला कमी तण होतं तुरीच्या तिथं मी वापरलं काय इमेझाथायपर 10% EC हेच वापरायचं आहे. तणनाशक फवारणी करताना आपल्या जमिनीमध्ये ओल पाहिजे. म्हणजे चांगल्या प्रकारे जर ओल असेल तर आपला रिझल्ट चांगला मिळणार आहे. त्यानंतर तणनाशक वापरणी करताना आपल्याला प्रमाण जास्त वापरायचं नाही, पाणी जास्त वापरा, रिझल्ट आपल्याला चांगला भेटणार. हीच काळजी घ्यायची. बाकी व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटते असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जाताना सबस्क्राईब करा. आणि ज्यांना शेतीविषयक माहिती पाहिजे अशांसाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरही तुम्ही मला संपर्क करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.